मुलीचे करा रक्षण, द्या तिला शिक्षण, कारण मुलगी म्हणजे भूषण. अशा संकल्पाने प्रशासन आणि आपण सर्वजण महिलांच्या उन्नती आणि सबलीकरणासाठी प्रयत्नशील आहोत. लेक वाचवा, लेक शिकवा यानुसार आपल्या लेकीला खंबीर पाठिंबा आणि प्रगतशील शिक्षण देऊन महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्या अनेक कुटुंबांपैकी एक कुटुंब म्हणजे विट्याचे चव्हाण कुटुंब आणि या कुटुंबातील रणरागिणी स्वाती. जसे धगधगत्या ज्वालेत लोह तप्त होते आणि एका मागोमाग एक घणाचे घाव सोसून निर्माण होते कणखर पोलाद, तशीच नियतीचे घाव सोसून दृढ निश्चयाने महत्वाकांक्षेच्या जोरावर बनलेली एक पोलादी हिमतीची आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू स्वाती चव्हाण. जिचं 1ली ते 4थी प्राथमिक शिक्षण तांदुळगाव विटा या मूळ गावी झालं. नंतर सावित्रीबाई फुले विद्यालय रामानंद नगर या शाळेत तिनं प्रवेश घेतला. तांदळगाव पासून शाळेला नेहमी बसने तर कधी कधी अर्ध अंतर ती सायकलनं जायची. अत्यंत बोलकी आणि माणसं जोडण्याच्या गुणांमुळे शाळेत ती कायम मैत्रिणींसोबत रमायची. कबड्डी, गोळाफेक, थाळीफेक अशा मैदानी खेळात ती कायम अव्वल असायची. पण ती 9वीत असताना नियतीनं आपल्या क्रूर खेळाला सुरुवात केली. ती घटना सांगताना तिला मानसकन्या मानणारे तिच्या शाळेतील शिक्षक मांगले सर. तशी स्वाती हरवणारी, सगळ्यामध्ये उत्साह दाखवणारी, खेळामध्ये असू दे, अभ्यासामध्ये असू दे. एकदा वर्गामध्ये शिकवत असताना ती पाठीमागच्या बेंचवर बसली असताना ती डोळं मिचकायला लागली, त्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. बारीक डोळे बघून ते विचित्रच बघायला लागल्यानंतर मी रागावून म्हटलं, अरे बाळा असं का बघतेस? त्यावेळेला ती डोळे पुसत म्हणाली, सर मला अस्पष्ट दिसायला लागले, धुंदाक दिसतंय. मग मी काय केलं, तिला पुढच्या बेंचवर बसवलं. परत काही दिवसांना पुन्हा तोच प्रकार घडला. पुन्हा डोळे पुसायला लागले, पुन्हा अंधू कसं दिसायला लागला. एक दिवस ती एका थांबवलेल्या गाडीला धडकली आणि तो प्रसंग मला कळल्यानंतर मला खूपच घाबरल्यागत झालं. काळजीपोटी मांगले सरांनी पुढील शिक्षणासाठी तांदूळ गावातल्या हायस्कूलमध्येच तिला प्रवेश घेऊन दिला. शाळेत तिची 10वी इयत्ता सुरू होती. त्याच वेळी सायकलवरून जाताना तिचा अपघात घडला. जिल्ह्यातल्या चांगल्या डोळ्याच्या दवाखान्यात ऑपरेशन झालं, पण ऑपरेशन अयशस्वी झालं. स्वाती कायमची दिव्यांग झाली. डोळ्यापुढचा अंधार आयुष्यातही पसरला, पण स्वाती खचली नाही. तिनं नव्या उमेदीनं आपलं शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. पण 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला तिला पेपर लिहायला रायटरच मिळाला नाही. वर्ष वाया गेलं. वडील व्यसनाधीन आणि आई मोलमजुरी करून घर चालवायची. स्वाती खचली नाही. लायन्स लॅब मिरजच्या सतीश पाठारे सरांच्या रूपानं तिला देवदूत भेटले. सुशीलाबाई वालचंद घोडावत या मिरजेच्या निवासी अंधशाळेत राहून तिनं 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली. पण तिचं ते कौशल्य पाहून, धाडस पाहून ती प्रत्येक खेळात मोठ्या शर्तीनं भाग घ्यायची. उत्कृष्ट ती भालाफेक होती. हे तिचं कौशल्य पाहून आम्हाला शिक्षकांना वाटायचं की नक्कीच पुढे आपलं नाव कमवेल. पुढं मुंबईच्या महालक्ष्मी नॅब रिहॅबिलिटेशन वसतिगृहात तिला प्रवेश मिळाला. लल्लूभाई अंधेरी वेस्ट संस्थेच्या माध्यमातून स्वयंपाक बनवणे, डस्टर तयार करणे, सेफ्टी पिन बनवणे, चादरी विणणे, मसाज करणे इत्यादी कौशल्य शिकून ती स्वयंपूर्ण बनली.
पण नियतीची परीक्षा थांबलेली नव्हती. डस्टर बनवण्यासारख्या रोजच्या कामातून तिला भयंकर असा टीबीचा ताप आला. तिला जीवदान मिळालं. मुंबईसारख्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी ती न घाबरता लोकली प्रवास करायची. भीती हा प्रकारच तिला नव्हता. अतिशय संकट आलेली तिला आम्ही पाहिलेली आहेत, पण ती कधी त्याला घाबरत नव्हती. स्वातीच्या खेळ प्रेमानं पुन्हा एकदा उसळी घेतली. स्वाती गोळाफेक, थाळीफेक या खेळांचा सराव करू लागली. दिल्लीला नेहरू स्टेडियमवर स्पर्धा झाल्या आणि त्या स्पर्धेत स्वातीनं 3 क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक आणि रिलेमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलं. स्वातीनं मेहनतीनं, सरावानं एवढा दबदबा निर्माण केला की स्पर्धेतील इतर स्पर्धकांना धडकीच भरत असे. पुढे स्वातीनं आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत 21 पदकं पटकावली. त्यातील 18 सुवर्ण पदकं असणं ही दैदिप्यमान कामगिरीच म्हणावी लागेल. गोलबॉलच्या स्पर्धेसाठी तिला खास थायलंड इथं आमंत्रित करण्यात आलं होतं. अंधत्व आलं म्हणून हे माझं वरदान आहे, कारण मी देवाला थँक्यू म्हणू इच्छिते. कारण मी अंध झाले, त्यामुळे मी मुंबई, दिल्ली, नेपाळ, थायलंड अशा ठिकाणी मोठ्या ठिकाणी फिरून आले. विमानात बसायला मिळालं आणि माझ्या लाईफमध्ये आनंदच आहे. मला संघर्ष हा काहीच वाटला नाही. इतर ज्या दिसणाऱ्या मुली आहेत त्यांनी पण खूप सारं शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. आपणही पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन जगलं पाहिजे. आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं करिअर निर्माण करण्याची तिची सकारात्मकता पाहिली की वाटतं ती आपल्या कृतीतून, विचारातून मुलींना हाच संदेश देऊ इच्छिते. जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख, हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख, हार जा चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. अंधत्वावर मात करून डोळसालाही लाजवणाऱ्या या रणरागिणीला महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद सांगली जिल्हा प्रशासन व समस्त नागरिकांच्या वतीनं लक्ष शुभेच्छा.